आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने सांगतो, विरोधकांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। परभणीमधील प्रचार सभेतून फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला। 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी घ्या, 16 तारखेपासून 5 वर्ष हा देवाभाऊ तुमची काळजी घेईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। या परभणीच्या विकासाच्या आड जो येईल त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे सांगण्याकरता मी आलो आहे। 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल। आम्ही नेते मंडळी या ठिकाणी येतो आणि एक डायलॉग मारतो, जगात जर्मनी, भारतात परभणी। हा डायलॉग ऐकून तुम्ही टाळ्या वाजवता आणि घरी चालले जाता, पण कधी विचार केलाय पण शहराच्या कुठल्या सोयी आपल्याला या महानगरपालिकेच्या क्षेत्रात पाहायला मिळतात याचा देखील कुठेतरी विचार केला पाहिजे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडून शाखांना भेटीगाठी दिल्या जात आहेत। यावेळी तेजस ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। ठाकरेंनी वरळी प्रभादेवी येथील शाखांना भेट दिली आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबईमधल्या शाखांना भेटीगाठी सध्या सुरू आहेत। मुंबईतल्या शाखांना उद्धव ठाकरेंकडून भेटी दिल्या जात आहेत। तेजस ठाकरे हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सोबत या ठिकाणी आहेत। मुंबईमध्ये जाहीर सभा तर होणार आहेच, मात्र त्याआधी सगळ्या शाखांना भेट देऊन या ठिकाणी शिवसैनिकांना पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने उद्धव ठाकरेंनी हा मुंबईचा दौरा सुरू केलाय। तर ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर अगदी गल्लीबोळामध्ये असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शाखा या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आहे। ही प्रभादेवी इथली ठाकरेंच्या शिवसेनेची शाखा आहे, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आहे। या शाखाच एकेकाळी शिवसेनेच्या मोठ्या बळ होत्या आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना बळ देण्यासाठी आणि शिवसैनिकांना पुन्हा एकत्रित करण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडनं वरळी प्रभादेवी या भागामध्ये शाखांना भेटी दिल्या जातात। वरळी प्रभादेवी हा सगळा भाग हा कट्टर शिवसैनिकांचा भाग म्हणून ओळखला जातो। शिवसेनेमधल्या फुटीनंतर आता वेगवेगळ्या शाखा जरी निर्माण झाल्या असल्या तरी मूळ ज्या शाखा आहेत त्या ठिकाणी उद्धव ठाकरे भेट देत आहेत। वळूयात पुढल्या बातम्यांकडे। असरुद्दीन ओवैसींनी नवनीत राणांवर पलटवार केलाय। 4 मुलं जन्माला घालण्यासाठी तुम्हाला कोण रोखतंय? मी 6 मुलं जन्माला घातली, असं असरुद्दीन ओवैसी यांनी म्हटलंय। हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत या नवनीत राणांच्या विधानाचा खासदार असरुद्दीन ओवैसींनी समाचार घेतलाय। यावर नवनीत राणा यांनी सुद्धा पलटवार केलाय। करो ना भाई, तुम भी करो, सब करो, कौन रोक रहा आपको? जाती राय क्या है? मैं तो 6 पैदा करा, आप भी करो, कौन बोल रहे हैं? आपको कोई रोक टोक है क्या? और आज से 8 दिन 10 दिन पहले आप जाइए, मोहन भागवत चंद्रबाबू नायडू बैठे हुए हैं, उनकी मौजूदगी में चंद्रबाबू नायडू बोल रहे हैं कि 3 से ज्यादा बच्चे पैदा करो। अरे करो ना भाई, कौन रोक रहा है तुम्हारे को? हमारा जो TFR रेट बहुत गिर चुका है और सबसे ज्यादा TFR रेट गिरा है मुसलमानों का। 200% यांची जी संख्या वाढलेली आहे त्यावर जे मी बोललेली आहे त्याच्यावर तुम्ही भाष्य करा की जर येणाऱ्या काळामध्ये जनसंख्या नियंत्रण बिल जर आला तर तुम्ही त्याच्यावर सपोर्ट करणार की नाही करणार। यांना जेव्हा आपण विचारतो ते म्हणतात नाही आम्ही सपोर्ट नाही करत, आम्ही संविधानाला नाही मानत, आम्ही संविधानाला मागे ठेवू आणि कुराणला समोर ठेवू। जेव्हा हे पद्धतीचे भाषा करतात त्यांना विचारा की देश पहिले, संविधान पहिले की कुरान पहिले, तर यांचं उत्तर तुम्हाला माहित पड़न। जो भारत माता की जय नहीं बोलता, जो वंदे मातरम नहीं बोलता, उन्होंने हमको सिखाना नहीं हमने क्या करना और क्या नहीं करना। इस देश में रहना है तो उस तरीके से रहना है जो बाकी लोग हिंदू लोग रहते हैं, नहीं तो जिनको ज्यादा प्यार है वो पाकिस्तान जा सकता है।